शिवक्रांती टीव्ही न्यूज अन्याय, अत्याचार, बेकायदेशीर कृत्य करणाऱ्या विरुद्ध शोषित पीडित न्याय देणारा एकच आवाज। शिवक्रांती टीव्ही दिनबंधू न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01। माननीय नामदार एम.के. स्टालिन, मुख्यमंत्री साहेब तमिळनाडू चेन्नई। सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी मुख्यमंत्री स्पेशल विभागात जाऊन दिलं निवेदन। E.V. रामास्वामी यांच्या पुतळ्यास अभिवादन करताना सत्यशोधक शंकरराव लिंगे। सत्यशोधक शंकरराव लिंगे तमिळनाडूचे सीएम यांच्या स्पेशल विभागीय ऑफिसकडे जाताना रस्त्याचा साइड सीन घेताना मान्य नामदार एम.के. स्टालिन, मुख्यमंत्री साहेब तमिळनाडू चेन्नई। सत्यशोधक शंकरराव लिंगे यांनी मुख्यमंत्री स्पेशल विभागात जाऊन दिले निवेदन। प्रथम सीएम हाऊस जवळच असलेल्या E.V. रामास्वामी पेरियार यांच्या पुतळ्यास अभिवादन केलं। महात्मा फुले सामाजिक संस्थान, नवी दिल्ली। जात व्यवस्थेचे निर्मूलन किंवा जाती निरपेक्षता, काशीरामजींच्या जस्ट जॉब अर्थात जातीविरहित धोरणाचा, लोहियांच्या सामाजिक पद्धतीचा व पेरियार यांचं ब्राह्मणवादाविरोधातील धोरणांचा संदर्भ। सध्याचा मुद्दा हा एक प्रश्न उपस्थित करतो। जात व्यवस्थेच्या उच्चतम प्रणालीच्या निर्मूलनासाठी प्रयत्न ही फक्त जातीनिरपेक्षतेची भाषा, ही जबाबदारी डाव्या विचारसरणीच्या धर्मनिरपेक्ष, प्रगतशील व मानवतावादी पक्षांचे। मात्र डावे अर्थात कम्युनिस्ट पक्ष स्वतः जाती निर्मूलनवादी समजत असले तरी त्यांनी जात व्यवस्थेवर गंभीरपणे प्रश्नचिन्ह उपस्थित केलेले नाही। म्हणून आता गरज आहे की उत्तर देण्याची जबाबदारी तमिळनाडूतील मुख्यमंत्री एम.के. स्टालिन यांच्यावर आहे। डॉक्टर राम मनोहर लोहिया यांनी गरीब व मागासवर्गीयांना सामाजिक, राजकीय व आर्थिक दृष्टिकोनातून मदत करण्यासाठी आयुष्यभर ते झगडले। त्यांनी पिछडा पावे सो में 60 ही घोषणा देत ओबीसी समाजासाठी 60% आरक्षणांची मागणी केली। त्यांच्या लढ्याचा परिणाम म्हणजे मंडल आयोगाचा अहवाल व त्यावर आधारित शिफारसी। 1990 मध्ये ओबीसी आरक्षण लागू केल्यामुळे लाखो लोकांना न्याय मिळाला। तसेच काशीरामजींनी 1978 मध्ये जस्ट जॉब धोरण राबवलं। त्यानुसार त्यांनी जाती व्यवस्थेच्या विरोधात संघर्ष सुरू केला व दलित, ओबीसी, अल्पसंख्याक यांना न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवला। त्यांच्या संघर्षातून बहुजन समाज पक्षाची निर्मिती झाली। आजही सामाजिक न्यायाच्या या संघर्षाची गरज आहे। आमचा संस्थेचा विश्वास आहे की आपल्या नेतृत्वाखाली हा लढा अधिक प्रभावीपणे पुढे जाईल। उत्तर भारतात बाबासाहेब आंबेडकर, फुले शाहू आंबेडकर व काशीरामजींचा लढा पुढे नेण्याचा आमचा प्रयत्न आहे। राम आणि आंबेडकर यांनी बळीराजा, शंभू, कन्न, एलैया यासारख्या ब्राह्मणविरोधी प्रतीकांचा वापर केला। काशीराम साहेब यांनीही अशा ब्राह्मणविरोधी प्रतीकांचा वापर लखनौहून दिल्लीपर्यंत उत्तर भारतात केला। रामाच्या नावानं बहुजनांची एकतर्फी ब्राह्मणीकरण प्रक्रिया काही अंशी थांबवता आली असती, पण काशीराम साहेब ब्राह्मण किंवा बौद्ध नव्हते तर आंबेडकरवादी होते। त्यांचे ध्येय एक विशिष्ट जातीसाठी नाही तर सर्वांसाठी एकजुटीचं होतं। त्यांचं मूळ उद्दिष्ट समाजातील प्रत्येक जातीसाठी समानता निर्माण करणं होतं। त्यामुळं ते काँग्रेस, भाजप इत्यादी कोणत्याही ब्राह्मणवादी पक्षात सामील झाले नाहीत। पंढरपूरच्या पुजारी पंढरनाथाच्या विरोधात विदर्भात ब्राह्मण विरोधी लढा झाला। महाराष्ट्रातील ओबीसी नेतृत्वानं डॉक्टर आंबेडकरांच्या विचारसरणीच्या आधारे जातीय लढ्याचं आयोजन केलं। नामवंत विचारवंत डॉक्टर के. सुभाष यांच्यासह अनेक आंबेडकरवादी विचारवंतांनी बळीराजा फेस्टिवल आयोजित केला। महात्मा ज्योतिराव फुले हे पहिले व्यक्ती होते ज्यांनी ब्राह्मणांची जाती व्यवस्था सिद्धांतात्मक उघड केली। त्यांनी राम रावण युद्धाची समीक्षा करताना राम हा आर्यांच्या बाजूचा आणि रावण हा स्थानिक लोकांचा प्रतीक असं सांगितलं। त्यामुळे रावण, शंभूक, बळीराजा यासारख्या प्रतीकांचा वापर ब्राह्मण विरोधी संघर्षात केला गेला। तमिळनाडूमध्ये पेरियार रामास्वामी यांनी रामायण आणि कृष्णाच्या विरोधात सांस्कृतिक लढा उभारला। पेरियारांनी 1924 मध्ये रामायण जाळून संस्कृती विरोधी आंदोलन सुरू केलं। त्यानंतर 1944 मध्ये त्यांनी द्रविडा कळघम या पक्षाची स्थापना केली। 1950 मध्ये द्रविडा मुन्नेत्र कळघम मध्ये DMK पक्षाची स्थापना झाली। पुढे ओबीसी नेतृत्वाने द्रविड चळवळीला चालना दिली। 2005 मध्ये उत्तर भारतातील एकतर्फी ब्राह्मणीकरण थांबवण्यासाठी महाराष्ट्रात फुले आंबेडकर विद्यापीठ स्थापन केलं गेलं। यामध्ये समकालीन ब्राह्मण विरोधी अभ्यासक्रम चालवले जातात। ब्राह्मणीकरण आजही उत्तर भारतात अस्तित्वात आहे। त्याविरुद्ध आवाज उठवण्यासाठी शंभूक, रावण, बळीराजा, पेरियार मार्च इत्यादी कार्यक्रम ओबीसी नेतृत्वानं आयोजित करायला हवेत। पेरियार आणि त्यांच्या विचारधारेवर आधारित साहित्य सर्व भारतीय भाषांमध्ये अनुवादित होऊन पोहोचवलं जावं। महाराष्ट्रात फुले आंबेडकर विद्यापीठ सुरू झालंय। इतर राज्यांमध्येही अशी विद्यापीठं सुरू केली जावीत। काही राज्यांमध्ये ओबीसी नेतृत्वाकडून प्रयत्न सुरू आहेत, मात्र अनेक राजकीय पक्षात ओबीसी नेतृत्वाचा अडसर येतो। त्यामुळे ओबीसी वर्गाने एकत्र येऊन एकत्रित आघाडी उभारावी। एक नवीन ब्राह्मण विरोधी पक्ष स्थापन करून संपूर्ण देशात प्रचार करायला हवा। ब्राह्मण विरोधी चळवळीचा प्रारंभ तमिळनाडूमधून झाला। आता या चळवळीला देशभर विस्तारण्यासाठी एक नवा कृती कार्यक्रम राबवण्याची गरज आहे। बळीराष्ट्र ही समानतेवर आधारित व्यवस्था स्थापन करणं हे अंतिम उद्दिष्ट असायला हवं। आपला विनीत सत्यशोधक शंकरराव लिंगे 73 87 37 78 01 तेजाराम माळी, चेन्नई।